दिनांक 7 नोव्हेंबर 2024ला विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पहिल्यांदा सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आपली जमीन हडप केल्याप्रकरणी गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती। सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत मुंडेंचा नोकर असलेला गोविंद मुंडे याने खोट्या सह्या घेऊन 3.5 कोटींची जमीन केवळ 21 लाखात घेऊन आपली फसवणूक केल्याचं त्यांनी सांगितलं होतं। पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरोप केल्याने केवळ मुंडेंना बदनाम करण्याचा डाव असल्याचे सांगत गोविंद मुंडेंनी हे आरोप फेटाळून लावले होते। आता पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात असताना सारंगी महाजन माध्यमांसमोर आला असून काल 8 जानेवारीला त्यांनी पुन्हा एकदा हे प्रकरण बाहेर काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे। सारंगी महाजन कोण आहेत? गोविंद मुंडे कोण आहेत? यांच्यात झालेला जमिनीचा व्यवहार नेमका काय आहे? त्यावर सारंगी महाजन यांनी परत एकदा मुंडेंवर कोणते धक्कादायक आरोप केलेत? गोविंद मुंडे यांनी त्याला काय प्रत्युत्तर दिले? संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांच्या सारंगी महाजन या पत्नी असून त्या मागील 11 वर्षांपासून सामाजिक कार्य करत असल्याचं त्या सांगतात। महाजनांच्या बहीण प्रज्ञा यांचा गोपीनाथ मुंडेंशी आंतरजातीय विवाह झाला होता। परळी तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 242 मधील जमीन ही प्रवीण महाजन यांच्या मृत्यूनंतर सारंगी महाजन यांच्या नावावर होती। जिरेवाडी येथील ही जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी बीड मार्गालगत असून यातील 27 आर जागा ही शासनाने रस्ते विकासासाठी संपादित केली आहे। उर्वरित 36.50 आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंडे यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप सारंगी महाजन करतायत। गोविंद मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सारंगी महाजन यांनी नेमके काय आरोप केलेत ते आपण बघूयात। 7 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं होतं की पंकजा, धनंजय हे 2 बहीण भाऊ आणि त्यांचे जे कोणी चमचे आहेत, वाल्मिक अण्णा आणि आणखीन कोण या लोकांनी आता जर मला काही त्रास दिला, माझं किंवा माझ्या मुलांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार असतील हे मी दाव्याने सांगते, कारण हे जीवावर यायला सुद्धा कमी करणार नाहीत असं म्हणत यांनी माझी जमीन दाब दडप टाकून बळकावल्याचा गंभीर आरोप केला होता। आता पुन्हा एकदा त्या समोर आलाय। काल 8 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील त्यांनी या संदर्भात भेट घेतली आहे। या संदर्भात निवेदन देऊन मुख्यमंत्री आणि अजितदादांनी आपल्याला न्याय मिळेल असं ठामपणे सांगितल्याचं त्या म्हणाल्या आहेत। त्यांची जमीन कशी लाटल्या गेली याबद्दल बोलताना त्या म्हणतात की जमीन विक्रीची नोंद 6 जून 2022 ची आहे। माझी जमीन धनंजय मुंडेंच्या माणसांनी मिळून हडप केली आहे। गोविंद मुंडे हा त्याचाच घरचा नोकर असल्याने त्याने पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क करून पूर्ण जमीन ताब्यात घेतली। आम्हाला धाक दाखवून प्रॉपर पद्धतीने जमीन रजिस्ट्री लावून घेतली। 100 रुपयाच्या बॉन्डवर सह्या करून घेतल्या। त्याशिवाय परळी सोडून देणार नाही अशी धमकी दिली। 6 जून 2022ला माझ्याकडून रजिस्ट्री लावून घेतली। कोऱ्या पेपरवर सह्या करून घेतल्या। इसार पावती नंतर पाठवली। तुमच्या जमिनीवर आता गायगुरे चरतात, अशा जागेवर तुम्हाला भाव कमी मिळेल असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः 3.5 कोटींची जमीन 21 लाखात विकायला लावली। 21 लाख रुपयांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यांनी मला केले। ते मी अजूनही तसेच बँकेत ठेवलेले आहेत, कारण मी कॅन्सल ऑफ रजिस्ट्रीची केस टाकलेली आहे। संभाजीनगर न्यायालयातील वकिलाच्या मार्फत अंबाजोगाई येथील दिवाणी कोर्टात 18 ऑक्टोबर 2024ला तक्रार दाखल केली आहे। मला माझी जमीन बघायची होती। मी 15 दिवसाच्या आत बघून आली, पण तोपर्यंत त्यांनी 7/12 पूर्ण बदलून टाकला, जो की नियमाप्रमाणे 15 दिवसानंतर बदलतो। ज्यांना जमीन विकली ती लोक पण मला नंतर कळायला लागली। हे सर्व कळाल्यानंतर मी 1.5 वर्ष धनंजयचा फॉलोअप केला, अगदी राजा, बेटा, बाबू असं गोड बोलून की बाबा तूच कर, तूच माझा नातेवाईक आहे, मामीला तू एवढी मदत करू शकतोस ना। मी मदतीसाठी जायचे, कारण तोपर्यंत मला नक्की माहीत नव्हतं की धनंजयचा हात यात आहे की नाही। पण नंतर धनंजय टाळाटाळ करू लागला। मामी,
तू माझ्याकडे यायला पाहिजे होतं, तू परस्पर जमीन विकून टाकली. मामी तुझा फॉलोअप मला कमी पडला. हे कळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा मला जरा जास्तच त्रास द्यायला लागलाय. परळीला भेटायला गेले की हा बाहेर निघून जायचा. त्याच्या आई भेटायच्या. एकदा हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट असताना त्याला भेटायला गेले होते मी. तेव्हा तो मला म्हणाला होता की मामी तू घाबरू नकोस, माझ्याशिवाय कोणाची जमीन विकल्या जात नाही. मग मी समजून गेले की याचं थोडंफार काहीतरी आहे. मी थोडी आशा धरली होती की आपला नातेवाईक आहे, आपल्याला मदत करेल. पण मला कळालं की त्याच्याच नोकराने माझी जमीन लाटली आणि मी चोराकडेच न्याय मागत होते. मग मी त्याच्याविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण गुन्हा दाखल झाला नाही. त्यानंतर मी कोर्टात गेले. यात पंकजाही तेवढीच जबाबदार आहे. तिला सर्व गोष्टी माहीत असणार. ती काय धुतल्या तांदळाची नाही. मी तिची भेट घेतली नाही कारण धनंजय कृषी मंत्री होता. वाटलं होतं तो काहीतरी मदत करेल, पण काही फायदा झाला नाही. यांच्यापेक्षा गोपीनाथराव कितीतरी पटीने चांगले होते. हे दोघे बहीण भाऊ आयतेवर आलेले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडची भेट तर झाली नाही, पण त्याचाही हात यात असू शकतो. गोविंद मुंडे हा पहिल्यापासून नोकर आहे मुंडेंचा. नंतर कालांतराने त्याच्या बायकोला नगरसेवकाचे पद दिले होते आणि त्या बळावर त्याने 4 गाड्या, एक बंगला, फार्म हाऊस, स्टोन क्रशरचा बिझनेस आणि शेती एवढी माया जमवली. 3.5 कोटीची जमीन केवळ 21 लाखात त्याने माझ्याकडून घेतली. धनंजय आणि त्याचे लोक 3 वर्ष दुसऱ्याच्या नावाने जमिनी घेतात आणि कायद्यातून 3 वर्षाची मुदत संपली की स्वतःच्या ताब्यात घेतात. आता या जमीन व्यवहारात आरोप होत असलेले गोविंद मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. एका व्हिडिओमध्ये ते म्हणतात की मी गोविंद बालाजी मुंडे परळी वैजनाथ येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे. सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. सारंगीताई आणि माझा व्यवहार 2 वर्षांपूर्वी झालेला आहे. त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेबांचा आणि पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाहीये. हा व्यवहार 2 वर्षांपूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्याची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिली. जमीन व्यवहार त्यांच्या संमतीने झालेला असून पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात उपलब्ध आहे. सारंगीताई या सुशिक्षित असून कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात, असा सवाल उपस्थित करत गोविंद मुंडे यांनी त्यांच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे व चुकीचे असल्याचं सांगितलंय. त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताईंची बदनामी करू नये. या व्यवहाराच्या वेळी मी किंवा इतर कुणीही त्यांच्यावर दबाव आणलेला नव्हता. हे प्रकरण त्यांनी 2 महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले. त्याला मी आव्हान दिलेले आहे. आता जे काय ते कोर्टामध्ये होईल. विशेष म्हणजे सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासहित सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वतःच्या गाडीतून मुंबईला सोडवले होते. सारंगी महाजन यांनी केलेला दावा व त्याविरुद्ध मी केलेले आव्हान हे न्यायप्रविष्ठ आहे. त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की मुंडे कुटुंबियांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाहीये, त्यामुळे आमची नाहक बदनामी करू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीच दिवसांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्याशी सारंगी महाजन यांची भेट झाली होती. त्यांचे फोटो मुंडे समर्थक आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करतात. मुंडे विरोधात हे एक षडयंत्र असून सारंगी महाजन यांचा धनंजय मुंडेंना विनाकारण बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप समर्थक करतात. जमीन व्यवहार प्रकरणात सारंगी महाजन यांची खरंच फसवणूक झाली आहे का? यात मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे खरंच दोषी असतील का, की केवळ बदनामीच्या दृष्टीने त्या मुंडेंवर आरोप करतात? यात मंत्री धनंजय मुंडे दोषी असतील तर मग मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर कारवाई करतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.